भाजप नेते विनोद तावडे विरारमध्ये पैसे वाटत असल्याचा बहुजन विकास आघाडीचा आरोप। विरार पूर्वच्या विवांता हॉटेलमध्ये तावडे बबिया कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची। तावडे, राजन नाईक आणि क्षितिज ठाकूर यांच्यामध्ये वाद। तावडे 5 कोटी घेऊन आल्याचं भाजपकडूनच कळलं, हितेंद्र ठाकूरांचा दावा। राष्ट्रीय नेते असं करतील असं वाटलं नव्हतं, त्यांनी पैसे वाटले, डायऱ्यात सापडल्या, हितेंद्र ठाकूरांचा दावा। विनोद तावडेंकडे 5 कोटी असल्याचा बबियाचा आरोप, तर तावडेंच्या डायरीत 15 कोटींची नोंद। क्षितिज ठाकूर यांचा आरोप। विरारमध्ये हॉटेल विवांताच्या रूम नंबर 406 मध्ये सापडले। निवडणूक आयोगाच्या तक्रारीनंतर विनोद तावडेंवर गुन्हा दाखल। भाजप उमेदवार राजन नाईक यांच्यावरील तुळींज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। निवडणूक आयोगाने निष्पक्ष चौकशी करावी, बबियाच्या आरोपावर विनोद तावडेंची प्रतिक्रिया। मी कार्यकर्त्यांकडून मतदानासंदर्भात माहिती द्यायला आलो होतो, पैसे वाटल्याचा बबियाचा गैरसमज, तावडेंची प्रतिक्रिया। तर विनोद तावडे पैसे वाटायला आले नव्हते, मग ते गोडाऊनमध्ये का पळाले, त्यांना लपायची काय गरज? क्षितिज ठाकूर यांचा तावडेंना सवाल। हॉटेलमध्ये आलेल्या महिलांचं चेकिंग का केलं नाही, हितेंद्र ठाकूर यांचा सवाल। त्या महिलांना नाव पत्ता विचारला असता त्यांनी सांगितलं नसल्याचाही आरोप। या महिलांना पोलिसांनी घेतले ताब्यात। आणि आता निवडणूक विषयक घडामोडींचा वेगवान आढावा आपण घेणार आहोत विधानसभा सुपरफास्टमध्ये। राज्यामधल्या 288 विधानसभा मतदारसंघांसाठी उद्या मतदान। सकाळी 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत मतदान करता येणार। प्रशासनाकडनं जय्यत तयारी। पालिकेचे 60,000 तर पोलीस आणि सरकारी यंत्रणेचे 40,000हून जास्त कर्मचारी निवडणूक ड्युटीवर। विधानसभा क्षेत्रांसाठी सर्व प्रकारच्या सुविधा आणि आपत्कालीन व्यवस्थेकरता प्रत्येकी एक स्ट्रॉंग रूम तयार। मतदानाच्या पार्श्वभूमीवर उद्या राज्यभरातले आठवडी बाजार बंद। आठवडी बाजार बंदचे स्थानिक प्रशासनाने काढलं पत्रक। मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासनाचा निर्णय। नागपूर, मुंबई, ठाणे, पुणे मोठ्या शहरातील प्रत्येक मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगद्वारे निवडणूक आयोगाची नजर राहणार। ईव्हीएमची हाताळणी करणाऱ्या प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मोबाईलमध्ये असणार चक्रिका ॲप। मतदानाच्या दिवशी मेट्रो 2A आणि मेट्रो 7च्या सेवा कालावधीत वाढ। उद्या पहाटे 4 ला मेट्रो सुरू होऊन मध्यरात्री 1 पर्यंत सुरू राहणार। मतदानाच्या दिवशी बेस्ट बसच्या जादा फेऱ्यांचं नियोजन। मुंबईतल्या 36 मतदारसंघातील दिव्यांग आणि 85 वर्षांपेक्षा अधिक ज्येष्ठ मतदारांना केंद्रापर्यंत मोफत नेलं जाणार। विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अमरावती जिल्हा प्रशासन सज्ज। निवडणूक प्रक्रियेत 2708 कर्मचारी कर्तव्य बजावत आहेत। कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी 1917 पोलीस कर्मचारी अधिकारी तैनात। अहिल्यानगरमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे मतदानपर जनजागृती। शहरातील वेगवेगळ्या चौकात स्लोगन असलेले फलक हातात घेऊन नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन। बारामतीत मतदान प्रक्रियेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज। बारामती विधानसभा मतदारसंघात 386 मतदान केंद्र, तर मतदान प्रक्रियेसाठी 3200 कर्मचारी। अंधेरी पूर्वमध्ये मरोळ परिसरातील प्राइम अकॅडमी शाळेमध्ये खास महिलांसाठी गुलाबी कलरचं मतदान केंद्र। विशेष म्हणजे या मतदान केंद्रात सर्व अधिकारी आणि कर्मचारी या महिला। मतदान केंद्रावर जाण्यासाठी पोलिंग पार्टी रवाना होण्यास सुरुवात। प्रक्रियेमध्ये 20,000 प्रशासकीय कर्मचारी नियुक्त। उद्या होणाऱ्या मतदानासाठी दक्षिण मुंबईतल्या डिलाईल रोड परिसरात स्ट्रॉंग रूम तयार। निवडणुकीसाठी शहरात 11,585 तर उपनगरात 35,231 कर्मचारी नियुक्त। बुलढाण्यामध्ये 7,957 नवे मतदार पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार। 7ही मतदारसंघात पोलीस आणि प्रशासनाचा चोख बंदोबस्त तैनात। पुण्यामध्ये एकूण 8,462 मतदान केंद्र। मतदानाची केंद्रावर तयारी सुरू। जिल्ह्यातील एकूण मतदार संख्या 88,49,590। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।